10वी अनुसूची म्हणजे नेमकं काय आहे? ठाकरेंची शिवसेना की शिंदेंची शिवसेना? ही 10वी अनुसूची नेमकी कोणाच्या पत्त्यावर पडणार आहे? सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हावरची नियमित सुनावणी सुरू झाली आहे आणि या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांनी तब्बल 9 दिवस युक्तिवाद केला. पण या संपूर्ण युक्तिवादात एक गोष्ट वारंवार समोर आली, ती म्हणजे 10वी अनुसूची. आता प्रश्न असा आहे की शिवसेनेच्या सत्ता संघर्षात 1985 साली संविधानात आलेली ही 10वी अनुसूची अचानक एवढी महत्वाची का ठरली? पक्ष फुटला, आमदार फुटले, सत्ता बदलली, पण या सगळ्या राजकीय खेळात नेमकं संविधान काय म्हणतं आणि जर 10वी अनुसूची निर्णायक ठरली तर तिचा फायदा उद्धव ठाकरेंना होणार की एकनाथ शिंदेच्या गटासाठी अडचणी आणणार ही 10वी अनुसूची? आता हे समजून घेण्यासाठी अगोदर 10वी अनुसूची नेमकी काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. तर 10वी अनुसूची म्हणजेच पक्षांतर विरोधी कायदा. 1985 मध्ये 52व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून हा कायदा संविधानात आणला गेला. निवडून आल्यानंतर आमदार किंवा खासदारांनी वारंवार पक्ष बदलू नयेत, सरकार अस्थिर होऊ नये आणि पैशांच्या किंवा सत्तेच्या आमिषानं होणाऱ्या राजकीय फोडाफोडीला आळा बसावा, हा त्यामागचा उद्देश होता. 1967 नंतर देशाच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर पक्षांतर सुरू झालं होतं. आमदार एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जात होते आणि त्यातून सरकार पडत होती. याच काळात आयाराम गयाराम हा शब्द राजकारणात प्रसिद्ध झाला. म्हणजे सकाळी एका पक्षात आणि संध्याकाळी दुसऱ्याच पक्षात जाण्याची परिस्थिती. याच पार्श्वभूमीवर पक्षांतराला लगाम घालण्यासाठी 10वी अनुसूची आली. या कायद्यानुसार एखाद्या आमदारानं किंवा खासदारानं स्वतःच्या इच्छेनं आपल्या पक्षाचं सदस्यत्व सोडलं तर त्याच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते. तसंच पक्षानं दिलेला व्हीप डावलून मतदान केलं किंवा पक्षाच्या निर्देशानंतर मतदान केलं तरीही सदस्यत्व जाण्याची शक्यता असते. म्हणजे निवडून आल्यानंतर पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात जाऊन राजकीय भूमिका बदलणं इतकं सोपं नाही. पण इथेच या कायद्यातला सर्वात मोठा भाग आणि महत्वाचा भाग समोर येतो, ते म्हणजे विलिनीकरणाचा अपवाद. सुरुवातीच्या तरतुदीत 1/3 सदस्य फुटले तर त्यांना संरक्षण मिळत होतं. मात्र 2003 मध्ये झालेल्या 91व्या घटना दुरुस्तीनंतर हा नियम बदलण्यात आला आणि आता 2/3 सदस्यांनी एखाद्या दुसऱ्या पक्षात विलिनीकरण केलं तर त्याला पक्षांतर मानलं जात नाही. त्यामुळे त्या सदस्यांवर अपात्रतेची कारवाई सुद्धा होत नाही. आता हा मुद्दा थेट महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाशी जोडला जातो. शिवसेनेत 2022 मध्ये फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांचा एक मोठा गट वेगळा झाला आणि त्यानंतर महाराष्ट्रातले सत्तेचं समीकरण सुद्धा बदललं. याच प्रकरणात कोणत्या आमदारांवर पक्षांतर विरोधी कायदा लागू होतो, पक्षाचा व्हीप नेमका कोणाचा, विधिमंडळ पक्ष आणि मूळ राजकीय पक्ष यांच्यातला फरक काय आणि पक्षाचं प्रतिनिधित्व कोण करतं, हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे ठरतात. तर 10व्या अनुसूचीमध्ये मूळ राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष या संकल्पनांना महत्त्व आहे. एखाद्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेले आमदार म्हणजे विधिमंडळातल्या त्या पक्षाचे गट, पण त्या गटापेक्षा मोठी संकल्पना म्हणजे मूळ राजकीय पक्ष. त्यामुळे शिवसेना फुटल्यानंतर खरा पक्ष कोणता, हा प्रश्न केवळ राजकीय नसून घटनात्मक दृष्टीने सुद्धा महत्त्वाचा बनतो. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अपात्रतेचा निर्णय कोण घेणार. 10वी अनुसूची लागू झाल्यानंतर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांवर आहे. पण कायद्यात अध्यक्षांनी किती दिवसात निर्णय घ्यावा याची निश्चित अशी काही मुदत नाही. त्यामुळे अनेकदा अपात्रतेच्या याचिका महिनोन-महिने, कधी-कधी वर्षानुवर्ष प्रलंबित राहिल्याचं पाहायला मिळतं. याच मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा वेळोवेळी चिंता व्यक्त केली आहे. कारण अध्यक्ष जर निर्णय घेण्यात विलंब करत राहिले तर एखादा सदस्य संपूर्ण कार्यकाळ पदावर राहू शकतो आणि त्यानंतर सुद्धा अपात्रतेचा निर्णय आला तरी त्याचा राजकीय परिणाम जवळपास संपलेला असू शकतो. आता प्रश्न असा येतो की 10वी अनुसूची खरंच पक्षांतर थांबवते का? एकीकडे या कायद्यामुळे आमदार खासदारांना पक्ष बदलण्यावर कायदेशीर बंधन आलं, पण दुसरीकडे विलिनीकरण आणि पक्षाच्या विधिमंडळ गटाच्या भूमिकेसारख्या तरतुदींमुळे या कायद्याच्या अर्थावरच मोठे राजकीय आणि कायदेशीर वाद निर्माण झाले. कारण पक्षांतर झालं की केवळ आमदारांची संख्या मोजायची नाही, तर त्यांनी नेमकी कोणती कृती केली, त्यांनी पक्ष सोडला का, व्हीप मोडला का, 2/3 सदस्यांचं विलिनीकरण झालं का आणि त्यावेळी मूळ राजकीय पक्ष कोणता होता, हे सगळं तपासावं लागतं. म्हणूनच शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादात 10वी अनुसूची इतकी महत्त्वाची ठरते.
ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत आपल्या युक्तिवादात अपात्रता, 10वी अनुसूची, निवडणूक आयोगाचे अधिकार आणि विधानसभा अध्यक्षांचे अधिकार या मुद्द्यांवर जोर देतात. विशेषतः 10वी अनुसूचीचा वारंवार उल्लेख करून त्यांनी न्यायालयाचं लक्ष हे पक्षांतराच्या घटनात्मक चौकटीकडे देण्याचा प्रयत्न केलाय. पण या सगळ्यात एक मोठा प्रश्न अजूनही कायम आहे. 2022 मध्ये शिवसेनेत जे घडलं त्याकडे 10वी अनुसूचीच्या चष्म्यातून पाहिलं तर नेमकं काय चित्र समोर येतं? जर न्यायालयानं पक्षांतर, अपात्रता आणि मूळ राजकीय पक्षाच्या भूमिकेला निर्णायक महत्त्व दिलं तर त्याचा परिणाम ठाकरे गटाच्या दाव्यावर होऊ शकतो. आणि जर 2/3 आमदारांच्या विलिनीकरणाच्या तरतुदीला महत्त्व मिळालं तर शिंदे गटासाठी याचा वेगळा अर्थ निघू शकतो. म्हणूनच 10वी अनुसूची ही केवळ संविधानातली एक अनुसूची नाहीये, तर महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षात तीच एका मोठ्या कायदेशीर लढाईची किल्ली ठरू शकते. त्यामुळे आता सध्या जो शिवसेना वर्सेस शिवसेना हा वाद सुरू आहे, इथे सुद्धा 10वी अनुसूची ही महत्त्वाची ठरू शकते. मात्र हीच 10वी अनुसूची नेमकी कोणाच्या पथ्यावर पडणार याचा आता एक प्रश्न उभा राहिलाय. त्यामुळे तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.